बॅड न्यूज भेटली आहे आणि ती बॅड न्यूज अशी आहे, किती थंडी आहे तर एकदा तुम्हाला झलक दाखवतो. हे बघा, हे बघा भाऊला हात जोडले त्याने हात. सरजी सलूट, जय महाराष्ट्र. आणि हे त्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पाणी ठेवलं जातं. इथे किती पण गाडी चालवली ना, जास्तीत जास्त 2 ते 3 किलोमीटर निघतं, कारण की पूर्ण झिगझॅग रोड आहे ना. असं वाटतं जागेवरच आपण फिरतोय बस. आपल्या गाडीचं आहे ना पेट्रोल संपलंय आणि जायचं आहे आता मनालीला. राईट लेफ्ट, कुठे आहे मनाली? त्याची खूप वेळापासून वाट बघत होतो की मस्त असा सुंदर रस्ता, दोन्ही साईडने मस्त बर्फाचे डोंगर. बघा बघा किती सुंदर दिसतंय बघा. अशी याच्यापेक्षा खतरनाक ऑफरोडिंग करून आलेलो आहे ना. ही ऑफरोडिंग आहे ना, काहीच वाटत नाही काहीच. पण आता बघा तुम्ही, एवढ्या बर्फात सुद्धा आम्ही नॉर्मली एकदम असं बोलतोय, हात वगैरे ओपन आहे एकदम, काहीच वाटत नाहीये. बर्फ बघा तुम्ही फक्त. आता इकडे खतरनाक स्नो आहे, खतरनाक. जिकडे बघाल तिकडे स्नो आहे. ही जी जन्नत होती ना, ही आता संपणार आहे. हिचा आजचा शेवटचा दिवस होता आपला. अटल टनल जवळ आमच्या मागे बघू शकता तुम्ही, अटल टनल. आणि फायनली आपण, तुम्हाला पण या लाईनीत भाग घ्यायचा असेल तर नक्की कार घेऊन या. तुम्ही पण नक्की कार घेऊन या. 6 वाजेपासून ते 5:30 वाजेपासून लाईन चालू आहे गाड्यांची, अजूनपर्यंत संपलेली नाही आहे. आम्हाला तर असं झालंय आता, मनालीत नाही तरी थांबलो असतो. गाईज आम्ही आता आहे पांगवरून निघतोय सरचूसाठी. पण सरचूसाठी निघताना आम्हाला एक बॅड न्यूज भेटली आहे आणि ती बॅड न्यूज अशी आहे का आम्हाला 95 किलोमीटरचा हा रस्ता आहे, याच्यापेक्षा खतरनाक असेल. हा रस्ता आहे पूर्ण 95 किलोमीटरचा. आणि आमची पॅकिंग वगैरे झाली आहे. आम्ही इथं होमस्टेला थांबलो होतो. तेव्हा मयूरची गाडी पण कोल्ड स्टार्ट होती, आपली पण होती. टायगरचं पण आवरून झालं आहे आणि माझं पण आवरून झालं आहे. आता आपण निघतो आहे सर्चसाठी. वर जे अडवून ठेवलेला ट्रक आहे ना, ह्या ट्रका सोडणार आहे 10 नंतर. तर 10च्या आत जर आपण 10-11च्या आत जर सर्चूपर्यंत नाही पोचलो तर तुफान ट्रॅफिक लागणार आहे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही कशी ऑफरोडिंग आहे आणि रस्ता बघू शकता कसा आहे, पूर्णपणे मातीचा आहे पूर्ण. आणि तुम्हाला जर थंडीचा अंदाज घ्यायचा असेल इथं किती थंडी आहे तर एकदा तुम्हाला झलक दाखवतो. हे बघा, ही आहे थंडी इथली. हे बघा बर्फ. आणि हा पूर्ण वॉटरफॉल आहे ना, हा पूर्ण बर्फाने गोठून गेलेला आहे. बघू शकता तुम्ही वरतून पण. हे बघा किती थंडी असेल इथे, भयानक थंडी, भयानक. जेवढी धूळ आहे, हा सगळा ब्लॅक आईज आहे बघ, सगळा ब्लॅक आईज. आणि हा धबधबा पूर्ण गोठलेला आहे. नॉर्मली वाटली होती आम्हाला का कमी थंडी असेल, पण खतरनाक थंडी आहे. हाताला खूप थंडी वाजते. मी लवकरात लवकर व्हिडिओ बंद करतो आणि पुढे निघतो. हॅलो, आम्ही आलो आता चांगला पासला. आणि चांगला पासला थंडी अशी आहे की मजबूत. आमचे 2 शूटर, हँडग्लोव्ज काढायचं नाव नाही, हेल्मेट काढायचं तर नावच नाही. आणि हे बघा बर्फ, तुम्हाला बर्फ दाखवतो थोडासा. इकडे पण बघा, इकडे पण पूर्ण बर्फ आहे. हे पूर्ण बर्फाचं डोंगर आहे आणि खतरनाक. कशी थंडी होती मयूर? हात कसे झाले हात? बघा बर्फ, तुम्ही चेहरा बघून समजू शकता. आणि तो पूर्ण ऑफरोडिंग करत आलोय आम्ही. पूर्ण खतरनाक ऑफरोडिंग होतं, खतरनाक. ए वैरे कॅच. पूर्ण बर्फ आहे.
इकडे पण पूर्ण बर्फ आहे. पूर्ण बर्फाच्या डोंगरातनं आम्ही आलोय. मयूर घरी घेऊन जायचं होतं ना आपल्याला. तर बॅगीत टाक बाई. सगळ्यांच्या फॅमिलीवाल्यांनी सांगितलंय ना बर्फ घेऊन या त्यांच्यासाठी. हे बघा तुमच्यासाठी आम्ही बर्फ घेतलाय. हे घे बाई. तुलाच ठेवतो. अरे घे बाई. अरे बाई घे. त्याने हँड ग्लोव्ह घातलेले नाहीये. अरे बाई घे. सुम्या घे. ये ना. जाऊ दे नाही म्हणता. मी घेतला होता पण मयूर नाही घेते, सुमित पण नाही घेते, म्हणून मी परत इथे ठेवून देतो. चला तर मग निघतो आता पुढं. आम्ही थांबलोय आता चहा घेण्यासाठी. जुले अंकल. आणि आमच्या मागचा व्ह्यू बघू शकता. पूर्ण ह्या डोंगराच्या मागून असं 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 असंच फिरत 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 शेवटी खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर हा आमचा आजूबाजूचा नजारा बघा. आणि आम्हाला परत जायचं आहे इकडून असं वरती. म्हणजे पूर्ण इथल्या इथंच आम्हाला कमीत कमी ना 4 ते 5 किलोमीटर फिरायचं आहे. 4 ते 5 किलोमीटर आहे ना इथं फिरायचं आहे आणि इथं फिरायचं आहे. फक्त झिगझॅग 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 आहे, बाकी काहीच नाही. ते आहे फक्त आता 45 किलोमीटर. पण ह्या झिगझॅगमुळे आहे ना आम्हाला असं वाटतंय ते 45च्या ऐवजी आहे ना 60च्या आसपास जाईल ते. कारण की 5-10 किलोमीटर तर ह्या एवढ्या व्हॅलीमध्येच फिरून फिरून जाम झालो आहे आम्ही. आणि हे बघा भाऊला हात जोडले त्याने हात. त्याला असं झालं आहे कधी आता इथून बाहेर पडू आणि कधी गरमीत जाऊ. आणि इकडचे कावळे पण बघा कसे. हे बघा कावळा आहे. नाही कावळा नाही, दुसरंच काहीतरी ते, पण एकदम असं वेगळं आहे नाही का. हे बघा वेगळंच काहीतरी ते. चहा घेतो, चाय पितो आणि निघतो आता पुढच्या प्रवासाला. उरलेला सीन आहे ना मी तुम्हाला खाली गेल्यानंतर सांगतो काय झालं होतं. फुल हसतील तुम्ही, फुल हसतील डायरेक्ट. आणि आता तर फक्त आनंद घ्या तुम्ही या गोष्टीचा. हे बघा आम्ही आता थांबलोय अशा ठिकाणी जिथे एका टॅक्सी ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता पाणी न मिळाल्यामुळे. म्हणजे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. तो पाणी मागत होता पण त्याला कोणी पाणी दिलं नाही किंवा पाणी भेटलं नाही. आणि त्यानंतर त्याचा इथं मृत्यू झाला. पण ह्या रस्त्याने त्यानंतर जी पण गाडी जाईल ट्रॅव्हल्स वगैरे कोणी पण, तर त्याला आहे ना खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे पाणी म्हणजे तो ज्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता तो त्यांना त्रास द्यायचा. त्याच्यानंतर इथे आहे ना हे बघा प्रत्येक येणारी जाणारी टॅक्सी ही पाणी ठेवते. आधी आम्हाला वाटलं की इथे फक्त पाणी बॉटल पडलेलं आहे, कचरा आहे, पण तो कचरा नसून इथे त्या व्यक्तीसाठी प्रत्येक टॅक्सीवाला पाणी ठेवतो. आणि हे सर बघा सायकलीवर आले. सरजी सल्यूट. जय महाराष्ट्र. सल्यूट आहे त्या सरांना. आणि हे त्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पाणी ठेवलं जातं. जो पण इथं जाणारा येणारा पाणी ठेवत नाही त्याला पुढच्या प्रवासात आहे ना अडचणी तयार होता असं आम्हाला. वा हे बघा हे मुंबई विरारवरून आले सायकल. महाराष्ट्रातले मुंबईचे. चला आम्ही पण इथे एक पाणी बॉटल ठेवली आणि आम्ही पण निघालो आता आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आम्हाला आज कसंही करून मनाली पोचायचं आहे. आणि मनाली आहे इथून 265. इथे किती पण गाडी चालवली ना जास्तीत जास्त 2 ते 3च किलोमीटर निघतं. कारण की पूर्ण झिगझॅग रोड आहे ना. असं वाटतं जागेवरच आपण फिरतोय बस. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर निघतो. बाय.
गाडीचं आहे ना पेट्रोल संपलं आहे आणि आम्ही पेट्रोल कॅरी केलं होतं ते आता टाकायचं काम चालू आहे। ऑफरोडिंगमुळं थोडे जास्त हाल झाले। पेट्रोल कॅरी करणं फायदेशीर ठरलं आमच्यासाठी आणि आम्ही थांबलो आहे। समोरचा नजारा बघा एकदा, मस्त बर्फाचे डोंगर आहे आणि आपल्याला जायचं आहे तिथं समोर बारलाचला पूर्ण बर्फात। एकदा लास्ट परत आपण हळू टाक बर्फाचा मजा घेणार आहे आणि त्याच्यानंतर मनाली। आणि हे बघा बरं झालं पेट्रोल कॅरी केलं होतं। जायचं आहे आता मनालीला। राईट लेफ्ट कुठे आहे मनाली काय आयडिया नाही, विचारावं लागेल आपल्याला। आणि आपल्या शेजारी आहे बेनेली, एक नंबर। सर जी मनाली इधर से जाओ, थैंक यू। चलो घूम फिर के इधर ही आता है बोले। मनाली आता जवळच आहे आपल्या, थोडासा रस्ता खराब आहे पण ठीक आहे चालते आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही। आणखी इतका ऑफ रोड काढला आहे ना, इतका की आता नॉर्मल वाटतं नाही का। आणि ट्रकांची लाईन बघू शकता तुम्ही, सरचूमध्ये ट्रका थांबवून ठेवल्या जातात। जय हिंद सर जी। हो दोनों साथ में। थैंक यू सर जी। दिल्ली आपल्याला आहे आता 780 किलोंग 100 फाटूला नाही। समोरचा व्ह्यू बघा, सरचूवरून मनालीकडे निघालो आहे आम्ही आणि जबरदस्त व्ह्यू आहे, जबरदस्त। बर्फ 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 आता हा लास्ट, याच्यानंतर पुढं बर्फ बारलास्टला बघायला भेटेल आपल्याला। त्याच्यानंतर पुढं बघायला भेटेल का नाही सांगता येत नाही, पण फायनली आम्ही आता मनालीकडे निघालो आहे। आज संध्याकाळपर्यंत टार्गेट ठेवलं आहे आम्ही मनालीचं, ट्राय करू मनाली पोचण्याचा। मजा आली लद्दाख वगैरे फिरून, लिकडचे डोंगर वगैरे बघा तुम्ही, अतिशय सुंदर आहे। म्हणजे आधी पण होते पण हे थोडे मस्त वाटतं आहे, कारण की जो सूर्यप्रकाश आहे ना याच्यावर, सूर्यप्रकाश एकदम खतरनाक पडतोय, खतरनाक एकदम आहे ना। हा व्ह्यू बघा, ती माती ना पाण्यामुळे बघा कशी झालेली आणि काय सुंदर आकार आलेला आहे त्याला बघा एकदा। हे बघा पूर्ण असे छोटे छोटे डोंगर तयार झालेले, तिथे खूप मस्त आहे पण तिकडे जाता नाही येणार आपल्याला। हे बघा इकडं खाली बघू शकता तुम्ही, हे बघा। आणि निघालो आम्ही आता मनालीला, जिस्पा बारालाचला करत करत मनाली। मी गाडी परत पिकअपला प्रॉब्लेम द्यायला लागली पण ठीक आहे, जेवढा पिकअप घेईल तेवढा चालवण्याचा प्रयत्न करू। त्याची खूप वेळापासून वाट बघत होतो की मस्त असा सुंदर रस्ता, दोन्ही साईडने मस्त बर्फाचे डोंगर, खूप इच्छा होती हा रस्ता बघण्याची। आणि फायनली इथे पोचलो। थंडी वाजायला सुरुवात झाली आहे, गाडी जसा पाहिजे तसा पिकअप नाही घेते पण मजा येते, मजा
सुंदर एकदम. समोर बघा फक्त तुम्ही, बर्फच बर्फ आहे. आणि बाराला असल्याला मला असं वाटतं का खूप बर्फ भेटणार आहे आम्हाला. आणि मयूरच्या बर्फात तुफान हाल होणार आहे. त्याला पोचायचं आहे मनालीला, त्याच्यामुळं तो गाडी पळवतो आहे. आपण पण पळवतो आहे गाडी, पण गाडी 60च्या वर काही जात नाही आहे. त्यामुळे काही ऑप्शन नाही आपल्याकडं. ज्या पद्धतीने गाडी चालेल त्या पद्धतीनेच जाणं आहे आपल्याला. एकदाचं का बारालाचला पास झालं का तिथून पुढे आपण पटापट जाऊ शकतो. आणि होमस्टे बघू शकता तुम्ही इथे सरचूच्या अलीकडे. मनालीवरून येताना तुम्ही इथं होमस्टे, टेंट हे सगळं घेऊ शकता. मस्त एकदम सोय पण मस्त वाटते तिथे. आणि ते थंडी जबरदस्त आहे, थंडी. आणि गार हवा, तुफान गार हवा चालू आहे बाहेर, तुफान. आणि समोर एकदा बघा नजारा तुम्ही, वा. म्हणजे या नजाऱ्याची वाट बघत होतो आम्ही तिघच्या तिघं, की कधी मस्त असं दोघी साईडनी डोंगर लागल बर्फाचे, मधून रस्ता, गाडी चालवायला मजा येणार. आणि सगळ्यात भारी म्हणजे 95 किलोमीटरचा रन चेस करून आम्हाला हा रस्ता लागला आहे. अतिशय सुंदर आहे रस्ता. आणि गाडी चालवायला आहे ना फुल मजा येते. कारण की ही अशी पूर्ण ऑफरोडिंग होती. हे बघा, हे कसं आहे, हा एवढासाच पॅच आहे छोटासा, पण असा आम्ही 95 किलोमीटरचा पॅच काढलेला आहे. वरती श्वास घ्यायला खूप प्रॉब्लेम होत होतो, खूप. मयूरचा तर काल नाही परवा हाणलेला, रात्री भयानक हाल झाले, भयानक. टेंटमध्ये झोपलेला असताना ना त्याला अचानक गुदमरल्यासारखं झालं. आणि त्याला असं वाटलं मी मरतो का काय आता. तो त्या सरांच्या टेंटमध्ये झोपला होता, त्याच्यात थंडी नव्हती वाजत. पण तो तसं सरांना डायरेक्ट म्हणे, सर खोलो, सर खोलो, टेंट खोलो, सर टेंट खोलो. सरांना समजलंच नाही नेमकं काय झालं. आणि आम्हाला वाटलं काय झालं, काय गागतोय. ज्यावेळेस आम्ही त्याला विचारलं काय झालं, त्याने मी श्वास कोंडला गेला होता माझा, अजून 2 ते 3 मिनटं नसता टेंट उघडला ते मला तरी वाटतं मी मेलो असतो. पण असं काही झालं नसतं. आम्ही होतो, आपल्याकडं ऑक्सिजन कॅन पण होती, आपण कापूर वगैरे पण घेतलेला होता. प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून ठेवलेलं होतं आपण शूट वगैरे करण्यासाठी. पण थंडी अशी ना की आपण 2 मिनटं पण आहे ना थांबलो ना तर खतरनाक वाट लागणार आहे आपली. बर्फात आपण हात घालू, तुम्हाला दाखवतो. बर्फ कडक नसायला पाहिजे फक्त, बस. कडक असेल तर काही करता येणार नाही आपल्याला. हे बघा, वा. चला पुढे निघू. मयूरन ते गेले पुढे, आपल्याला पण निघावं लागेल लवकरात लवकर. बघा पूर्ण बर्फ आहे आणि मस्त कडक नाही आहे, एकदम मऊ सॉफ्ट बर्फ आहे. बाकीच्या ठिकाणी कसा कडक होता ना तसा नाही आहे, सॉफ्ट. आणि नजारा एक नंबर आहे. वा. थंडी कमी आहे, जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे. आधी जसं वाटलं होतं की बर्फ लागला म्हणजे खूप थंडी वाजेल, पण तेवढी थंडी वाजत नाही आहे. कारण की याच्या अगोदर एवढी थंडी सहन केली ना तर ना ही थंडी ना काहीच वाटत नाही, काहीच. बघा किती सुंदर दिसतंय बघा. हा सूर्यप्रकाश आहे ना त्यामुळे ते एवढं सुंदर दिसतंय. नाहीतर याच्या आधी आम्हाला आहे ना कमीत कमी 3 ते 4 दिवस सूर्य बघायलाच नाही भेटला. फक्त नॉर्मली उजेड थोडासा दिसला तर दिसला सूर्यप्रकाश, नाही तर काहीच नाही. लास्ट 1 ते 2 दिवस राहिले आपले, त्यानंतर आपण निघणार आहे. रस्ता बंद केलेला आहे. मनाली 158 आहे, अटल टनल 125 आहे, रोहतांग 125 आहे. आणि हे बघा बाजूने रस्ता काढलेला आहे कारण की ह्या रस्त्याचं काम चालू आहे. चला निघाली. पण मनालीवरून निघाल्याचा एक लॉस आहे, तुम्हाला आहे ना ऑफ रोडिंग खूप लवकर लागते.
आणि ना तुम्ही त्या ऑफ रोडिंगमध्ये ना खतरनाक जाम होऊन जाणार, खतरनाक. त्याच्यामुळे श्रीनगरवरून जाण्याचा प्रयत्न करा, तुमचे हाल पण नाही होणार आणि तुम्हाला फिरायला मजा पण येणार. इकडून जाऊ थारवाले सर, तुम्ही तिकडून घ्या. एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग आहे आपल्याला, चला ती पण पार झाली. आणि वा, समोर येता रस्ता बघा काय सुंदर आहे, बर्फच बर्फ. अशी याच्यापेक्षा खतरनाक ऑफ रोडिंग करून आलेलो आहे ना, ही ऑफ रोडिंग आहे ना, काहीच वाटत नाही, काहीच. ही एकदम आहे ना अशी नॉर्मल अशी वाटते. आणि बघू आता किती वेळ चालते ऑफ रोडिंग. माझ्या मते लवकरात लवकर संपायला पाहिजे. आम्ही थांबलो आता बारलाचलाच्या एक 8 ते 10 किलोमीटर अगोदर. आणि समोर जी नदी आहे ती पूर्णपणे गोठलेली आहे. मयूरन ते पुढे गेले होते, मी खूप मागं राहिलो होतो, माझ्यासाठी थांबले होते ते. आणि एकदम जबरदस्त स्पॉटवर थांबले ते की जिथून बर्फच बघायला भेटतोय मस्त एकदम. पण इथं नॉर्मल थंडी वाटते, तुला असं वाटत नाही का? बर्फ आहे खूप, पण थंडी नाहीये. हे बघा हात आमचे नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. बोलू पण शकतो, नाही तर बोलू शकत नव्हतं. हाईट मॅटर करते ना. 2 मिनिटं पण असं उभं राहू शकत नव्हतो किंवा असं स्टेबल राहू शकत नव्हतं. पण आता बघा तुम्ही, एवढ्या बर्फात सुद्धा आम्ही नॉर्मली एकदम असं बोलतोय, हात वगैरे ओपन आहे एकदम, काहीच वाटत नाहीये थंडी वगैरे. फक्त नॉर्मली गार हवा चालू आहे, ती पण सहन करू शकतोय. वरची इतकी थंड हवा सहन करून आलेलो आहे ना, तर ही जी थंड हवा आहे ना ही काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. आणि म्हणून आपण त्या बर्फात थांबू 2 मिनिटं आता मस्त. आम्ही पोचलो आता बारलाचलाला. आणि याची फीट आहे 4800. हे बघा इकडे मयूर, टायगर, आपली बाईक. आणि बर्फ बघा तुम्ही फक्त आता इकडे खतरनाक स्नो आहे, खतरनाक. जिकडं बघाल तिकडं स्नो आहे, पूर्णपणे स्नोची चादर आहे इकडे. पण थंडी नाही इकडे, जशी लेह वगैरे त्या साईडला थंडी वाजत होती ना तशी थंडी नाही इकडे. फक्त आणि फक्त बर्फ आहे आणि नॉर्मल गार हवा चालू आहे बस. मागचा व्ह्यू बघा तुम्ही, जबरदस्त.
सोडून हिमाचल प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. आणि इकडे जे ग्रीनरी आहे ना ती खरंच खूप सुंदर आहे नाही का. म्हणजे इतक्या वेळ ना फक्त बर्फ आणि नॉर्मल डोंगर वगैरे दिसत होते नाही का, की ज्यात ग्रीनरीसारखं काहीच नव्हतं. आणि श्रीनगरला होतो त्यावेळेस फक्त आणि फक्त ग्रीनरी होती, बर्फ वगैरे काही नव्हता. पण इकडे ना दोघी नाही का, इकडे ग्रीनरी पण आणि खाली गाव आणि टेंट वगैरे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. लोक डायरेक्ट इथे एंट्री मारली असेल ना मनालीवरून याला चालले असतील लेहला, त्यांच्यासाठी खतरनाक थंडी आहे. पण आमच्यासाठी काहीच नाही, कारण की आम्ही एवढ्या थंडीतनं आलेलो आहे ना, तर ही थंडी ना काहीच वाटत नाही नाही का. इतक्या वेळ गाडीला आहे ना जसा पाहिजे तसा ऑक्सिजन नव्हता भेटत, पण आता गाडीला ऑक्सिजनची गरज नाही आहे. आता फक्त गाडीला थ्रॉटलची गरज आहे, फक्त पिळा बास. खाली बघा नजारा, समोर बघा नजारा, नजारा आहे ना नजारा एक नंबर आहे, एक नंबर. दिल खुश होतोय पाहून. म्हणजे मला तरी असं वाटलं जर तुम्हाला आहे ना लेह लद्दाख वगैरे जर करायची इच्छा नसेल तर तुम्ही ना दोन गोष्टी करू शकता. एक फक्त मनाली, एक फक्त श्रीनगर. आणि दोघंही भारी नाही का. मनालीपेक्षा मी प्रेफर कराल तुम्ही श्रीनगर करा नाही का. श्रीनगरला गुलमर्ग वगैरे तिकडे थंडीचा मजा घ्या. इकडं थंडी ना, थंडी एवढी नाही का इकडं. मनालीत आता मनालीत गेल्यानंतर समजेल का मनालीत काय काय. पण मला श्रीनगर थोडं मस्त वाटलं मनाली इकडच्या तुलनेत, हिमाचल प्रदेशच्या तुलनेत. कारण की इकडं फक्त बारलाजला केल्यानंतर आम्ही डायरेक्ट बाहेर निघालो नाही का. मनालीत गेल्यानंतर परत एक रिव्ह्यू देईल तुम्हाला, मनाली चांगलं का श्रीनगर चांगलं. चांगले तर दोघेही आहे, पण एक थोडं ऊन पाहिजे होतं, थोडं पावसाचं वातावरण झालं आहे असं वाटतं आहे. पण कृपा करून पाऊस नको पडायला, कारण की त्यासाठी आम्ही आता सध्या तरी प्रिपेअर नाही आहे. ही जी जन्नत होती ना ही आता संपणार आहे. हिचा आजचा शेवटचा दिवस होता आपला. आणि मागच्या 10 ते 12 दिवसात खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली, खूप अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या, खूप गोष्टी समजल्या, खूप लोक भेटले. लोक कसे वागता काय वागता इकडच्या लोकांचा स्वभाव कळाला. आज जिथे होमस्टे घेतला होता आम्ही तिथले होते, कारण की त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही आमच्या इथं जर थांबलात तर तुम्ही आमच्या इथंच जेवण करायला पाहिजे. पण आपण जेवण दुसरीकडं केलं त्याच्यामुळं त्यांना राग आला आणि त्यावरून ते भांडण करायला आले होते डायरेक्ट आपल्याबरोबर भांडण. उद्यापासून जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसात आपण नाशिकपर्यंत पोहोचण्याचं ट्राय करणार आहे. 3 दिवस खूप झाले, कारण की एक 1200-1300 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि रोजचे जर आपण 600 किलोमीटर जरी काढले सकाळी लवकर उठून तरी आपल्यासाठी खूप आहे, कारण की आता ऊन वगैरे काही नाही आहे. मला तरी वाटतं खूप सुंदर व्ह्यू दिसणार आहे. थोडा कॅमेरा तिरपा वाटतोय मला, पण एकदा आता नजारा घ्या तुम्ही. पाऊस 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 पावसाचे थेंब, वाव क्या नजारा आहे देखो, जबरदस्त. आणि जी भीती होती तीच आता चालू झाली आहे. पाऊस पाऊस आला आहे पाऊस, आणि पावसामुळं आपण अटकण्याची खूप भीती आहे. त्याच्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर इथून आपण पळू. ब्रिज लागला मला, पूर्ण लोखंडी ब्रिज. आणि आम्ही आता अटल टनलच्या खूप जवळ आलो आहे. अटल टनल आम्हाला जास्तीत जास्त एक 20 किलोमीटर असेल. समोर एकदा तुम्ही नजर टाका, किती सुंदर नजारा आहे बघा. जे हा डोंगर पूर्ण वेगळा दिसतो, तो डोंगर वेगळा दिसतो, इकडचा पूर्णपणे वेगळा दिसतो. आणि इकडं लँडस्लाईड खूप जास्त आहे. ते बघा प्रत्येक ठिकाणी लँडस्लाईड झालेली आहे, प्रत्येक ठिकाणी. आणि इथं आहे ना गाडी थांबवण्यासाठी पण मनाई आहे, आपण गाडी थांबवू नाही शकत. आणि गाडीने पिकअप पण सोडलं आहे बघा, खाली पूर्ण दगड पडलेले. हे बघा इथलं डोंगर वगैरे बघा कसे, म्हणजे असं वाटतं डायरेक्ट अंगावर पडतील नाही का. आय थिंक ही किलाँग व्हॅली आणि त्या साईडला बघा ते एक गाव
किलो माझ्या मते तरी हा जो डोंगर आहे ना, हा त्या साईडला समोर थोडासा गेल्यानंतर त्याच्यातनंच अटल टनल ही खोदलेली आहे आणि आम्हाला तोच डोंगर पार करून त्या साईडला जायचं आहे. बघू आता कसा रस्ता आहे. एक गोष्ट मला समजत नाही, कारण की हे जे बोर्ड येतात आता रस्त्याच्या बाजूला जे छोटे छोटे बोर्ड असतात त्याच्यावर दिलेलं आहे की मनाली 107 किलोमीटर, आणि जो वरती असा मोठा ब्लू ग्रीन कलरचा बोर्ड येतो ना त्याच्यावर दिलं आहे मनाली 63 किलोमीटर. आता नेमकं 40 किलोमीटरचा डिफरन्स जो आहे तो नेमका आहे तर आहे कशात? एवढा मोठा डिफरन्स तर नाही असू शकत. तरी पण 5 दिवसाची राहिली असं मला तरी वाटतं. आणि बघा, वाव काय सुंदर व्ह्यू आहे यार. खरंच यार, ज्यावेळेस पूर्ण हा बर्फाने भरलेला असेल त्यावेळेस किती भारी दिसत असेल, किती भारी. तो बाजूचा पण बघा, सर्चीवरून बाहेर निघत होतो ना तर त्यावेळेस अक्षरशः आपला टायगर आणि अजून एक ट्रम्पचा ग्रुप होता, ते पण ट्रम्प टायगरवालेच होते. ते टायगरवाले ना आपला टायगर यांनी अक्षरशः आहे ना ट्रकच्या समोर उभं राहून ट्रॅफिक थांबवली होती. डायरेक्ट ट्रॅफिक थांबवून मग त्या ग्रुपनी आणि आपण आणि अजून एक केरलाचा ग्रुप होता 4 ते 5 जणांचा, असे टोटल 10 ते 12 रायडर होते. त्यांनी त्या साईडला वाह 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 तेव्हा ती ट्रॅफिक पार केली. नाहीतर अजून पण आहे ना आम्ही ना मनालीपासून खूप लांब असतो. नेक्स्ट टाईम कधी जर आलो ना आपण तर फुल्ली वेळ काढून येणार आहे इकडे येण्यासाठी, आणि प्रत्येक गोष्ट आहे ना एक्सप्लोर करणार आहे. प्रत्येक गोष्ट येताना डायरेक्ट श्रीनगरपासून जे एक्सप्लोर करायला चालू करायचं तर ते पूर्ण हिमाचल प्रदेश मनालीपर्यंत एकूण एक पार्ट एक्सप्लोर करायचा आहे. आणि आपल्याला आहे ना हानलेला आणि पँगॉंगला मिल्की वे प्रॉपर शूट करायचं आहे. यावेळेस आपली एक चूक झाली का आपण सिनेमा लाईन कॅमेरा घेऊन आलो की ज्याच्यात प्रॉपर असा आपल्याला व्ह्यू भेटला नाही आहे जसा पाहिजे तसा. पण नेक्स्ट टाईम आपण जरूर आणणार आणि मिल्की वे शॉट घेणार म्हणजे घेणार. ऑफरोड आहे, खतरनाक असा ऑफरोड आहे बोरात. कंटाळा आला या ऑफरोडिंगला, कंटाळा. काय करावं या ऑफरोडचं. झुप झुप झाप झुप झुप झाप झुप झाप झुप झाप झुप. छोटासाच असू दे रे बाबा ऑफरोड. आणि मी जो तुम्हाला डोंगर सांगितला होता हा तोच निघाला आहे, अटल टनल. ते बघा समोरून अटल टनलला फोटो काढण्यासाठी आपल्याला जर चान्स भेटला तर आपण थांबू. हे बघा अटल टनल. फाइनली इसके पार हम पहुंच गए हैं. वाटलं नव्हतं अटल टनलला थांबू देतील की नाही. पण बघू. हर हर महादेव, हर हर महादेव. आहे बाबा. अरे एवढा कुठं दूर सोडतो का रे. चला 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 मंडळी, जिसका हमें था इंतजार वो घडी आई है. फायनली आम्ही अटल टनलला पोचलोय. कम टू अटल टनल. या समोर थांबू आपण तिथे 1-2 फोटो घेऊ मस्त आणि त्याच्यानंतर पुढे निघू. मयूरन ते कुठे आहे रे. काय रे. कुठे आहे तुम्ही. मध्ये घुसले. त्या साईडला थांबा आता. हां चला आता आहे ना या
सुंदर अशा व्ह्यूला बाय बाय करतोय आपण आणि परत चाललोय आपल्या परतीच्या जे रेग्युलर आपले व्ह्यू आहे ते एन्जॉय करण्यासाठी. आणि ही आहे ती अटल टनल ज्यातून आपण एंट्री करणार आहे. वेलकम टू अटल टनल. फायनली आपण अटल टनलमध्ये प्रवास काय म्हणता अटल टनलमध्ये एंट्री घेतलेली आपण. आणि आतला व्ह्यू बघा तुम्ही किती सुंदर आहे. 40चा स्पीड आपल्याला मेंटेन ठेवायला लावलेला आहे. आपण नॉर्मली 40चा स्पीड मेंटेन ठेवू. अटल टनल जवळ आमच्या मागे बघू शकता तुम्ही अटल टनल. आणि फायनली आपण लेह लद्दाखची ट्रिप संपवून अटल टनलच्या बाहेर निघालो आहे. आणि आता लवकरात लवकर मनालीला पोचू आणि इथून बाहेर निघू. बस संपला आपला आता प्रवास. आणि चा एक नवीन लुक आणि तो लुकचा तुम्ही नजारा घ्या. जो समोर जे डोंगर दिसत आहे ना समोर त्याचा एकदा आनंद घ्या. मी खाली रस्ता बघतो तोपर्यंत तुम्ही वर बघा किती सुंदर आहे वरचा नजारा. आणि खालचा तर विचारूच नका. कंटाळलो आहे त्या नजाऱ्याला कंटाळलो आहे. पाऊस आ रहा है पाऊस आ रहा है. पाऊस से जल्दी बच के निकलना पड़ेगा हमको. रे बबुआ चलो. चलो 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 चलो. खूप मोठ्या अशा ट्रॅफिकमधून आपण अरे ATV राईड हॉर्स रायडिंग. एकदा गुगल मॅपला चेक कर बरं. मनाली 13 किलोमीटर सांगितलं होतं. गुगल मॅपला काय दाखवतंय बघ. मनाली आपण एकदा पाहिलेलं नाही आहे. कोणतं गाव विचारून बघू आपण एकदा. पूल लागलेला आहे आपल्याला परत. आणि मागचे काही पूल आपल्याला शूट करता नाही आले पण हा पूल बघा. वा मजा आ गया. नेमकं आपण इकडे ना मी ऑब्झर्व केलं थारपेक्षा आहे ना जिम्मी खूप दिसत आहे. जिम्मी. सर जी मनाली जाने के लिए रास्ता मनाली यही रोड है क्या? ओके चलो यही रोड बनाया है अपने को. बाबा तू हे बघा लाईन बघा तुम्ही. फक्त आता आहे ना इकडं मनाली बघायचं तिकडं लाईन बघायची. आणि वर येणारी एक गाडी असेल तर खाली जाणाऱ्या 100 गाड्या आहे. 100 रो 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 डॉन लोग आ रे डॉन लोग. तुम्हाला पण या लाईनीत भाग घ्यायचा असेल तर नक्की कार घेऊन या. तुम्ही पण नक्की कार घेऊन या लाईनीचा सहभाग तुम्ही पण घेऊ शकता. हे थांब. अरे भाई डायरेक्ट AK-47. अरे मी काय म्हणतो इकडून आपण रूम पाहिलाय ना. सुरुवात करू. एवढी गर्दी ना मध्ये रूम नाही भेटणार. आम्ही आलो आता रूमवर. आणि रूमवर पोचून आम्हाला कमीत कमी अर्धा तास होत आला आहे. आणि अर्धा तास झाल्यानंतर पण तुम्ही ही ना ट्रॅफिकची लाईन बघू शकता. 6 वाजेपासून ते 5:30 वाजेपासून लाईन चालू आहे गाड्यांची. अजूनपर्यंत संपलेली नाही आहे. आता टाईम झालेला आहे 8. केवढी मोठी लाईन आहे. कमीत कमी मागच्या 7 ते 8 किलोमीटरपासून ही लाईन चालू आहे. आणि लोकांच्या 1-1, 2-2 झोप होऊन जाईल त्यावेळेस ही लाईन संपल असं तरी मला वाटतं. फायनली गर्दी पहा तुम्ही. किती गर्दी आहे. इथं बघतोय का तू भाई.
मत आओ मनाली में, मत आओ तुम, हम आके फंस गए, तुम मत आओ, गाड़ी लेके आओ, कार लेके मत आओ. मी तर म्हणतो इथं सरळ पेट्रोल पंपचा बिझनेस टाका तुम्ही, पैसाच पैसा आहे. चिडला. किसने बोला आपको रे. आता कमीत कमी अर्धा तास झालाय, अर्ध्या तासापासून आम्ही गाडी पार्किंगसाठी शोधतोय आणि कुठंही आम्हाला जागा भेटत नाही. आणि शेवटी मला तरी असं वाटतंय की आम्ही मनालीतून बाहेर निघालोय, बाहेर असंच वाटतंय मला. इथं मध्ये लावायचं. कार लावली ना, गाडी काढता नाही येणार. वैजी गाड़ी लगा सकते हैं ना, गाड़ी मार्केट. ए मार्केट में जाना. पार्किंग आहे. नाही रे इकडं. आम्ही फिरतोय आता मनाली मार्केटमध्ये आणि कशी बशी आम्हाला पार्किंगला जागा भेटली. आणि पार्किंगला जागा भेटल्यानंतर तुम्ही एकदा फक्त गर्दी बघा. मनाली गर्दीचा आढावा घ्या तुम्ही. भयानक गर्दी. आधी तर पार्किंग भेटत नव्हती, कशी बशी पार्किंग भेटली. आता इथून बघू काही घेता येतं का. जर जमलं तर काही घेऊ, नाही तर मग ओके मी थँक्स, डायरेक्ट बाहेर पळून जाऊ आपण डायरेक्ट. आता मनाली आता आहे ना नको नको झाली, नको नको झाली मनाली. गर्दी बघा. अजून जेवढी ट्रॅफिक आहे ना तेवढीच आहे, थोडी पण कमी झालेली नाही आहे. आणि आम्हाला तर असं झालं आहे आता मनालीत नाही तरी थांबलो असतो किंवा नाही तरी आलो असतो. एवढी गर्दी आहे ना. मी तर म्हणतो इथले लोकल लोक किती परेशान होत असतील, किती त्रास होत असेल इथल्या लोकल लोकांना. हे बा रायडर लोक आत्ताशी एंट्री मारत आहे बघा, ते समोर पुढे गेलो. म्हणजे किती गर्दी ना. पोलिसांनी अक्षरशः मागं लोक अडवून ठेवलेले आहे डायरेक्ट. हे बघा UPची गाडी आहे, आत्ता एंट्री करते. ही हिमाचल प्रदेशची, ही तमिळनाडूची. म्हणजे इतकी ट्रॅफिक पहिल्यांदा बघितली असेल कुठं. मुंबईला पण पाहिली पण एवढी नाही. की लोक 8-10 किलोमीटरपासून लाईन लावत आहे फक्त एखाद्या जागेत एंटर करण्यासाठी. बाहेर फिरून वगैरे आलो. तुम्ही तर गर्दी बघितलीच असेल किती गर्दी आहे. आणि त्या गर्दीला कंटाळून आम्ही आता हॉटेलला आलो आहे. ते दोघं तर झोपले. मी तुम्हाला बाहेरचा थोडासा नजर दाखवतो. मनालीपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आपलं हॉटेल आहे. आणि हा आपला नजारा. आणि समोर आहे ना, इकडे समोर पूर्ण बर्फ आहे. पूर्ण नव्हतं जायला पाहिजे आम्ही मनालीत. इथं थांबलो ना, इथंच थांबायला पाहिजे होतं. आणि आता खूप थकलो आहे, झोपतो आता. उद्या भेटू सकाळी. गुड नाईट, बाय बाय.
बॅड न्यूज भेटली आहे आणि ती बॅड न्यूज अशी आहे, किती थंडी आहे तर एकदा तुम्हाला झलक दाखवतो. हे बघा, हे बघा भाऊला हात जोडले त्याने हात. सरजी सलूट, जय महाराष्ट्र. आणि हे त्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी पाणी ठेवलं जातं. इथे किती पण गाडी चालवली ना जास्तीत जास्त 2 ते 3 किलोमीटर निघतं, कारण की पूर्ण झिगझॅग रोड आहे ना. असं वाटतं जागेवरच आपण फिरतोय बस. आपल्या गाडीचं आहे ना पेट्रोल संपलंय आणि जायचं आहे आता मनालीला. राईट लेफ्ट कुठे आहे मनाली? त्याची खूप वेळापासून वाट बघत होतो की मस्त असा सुंदर रस्ता, दोन्ही साईडने मस्त बर्फाचे डोंगर. बघा बघा किती सुंदर दिसतंय बघा. अशी याच्यापेक्षा खतरनाक ऑफरोडिंग करून आलेलो आहे ना. ही ऑफरोडिंग आहे ना, काहीच वाटत नाही काहीच. पण आता बघा तुम्ही, एवढ्या बर्फात सुद्धा आम्ही नॉर्मली एकदम असं बोलतोय, हात वगैरे ओपन आहे एकदम, काहीच वाटत नाही आहे. बर्फ बघा तुम्ही फक्त. आता इकडे खतरनाक स्नो आहे, खतरनाक. जिकडे बघाल तिकडे स्नो आहे. ही जी जन्नत होती ना ही आता संपणार आहे. हिचा आजचा शेवटचा दिवस होता आपला. अटल टनल जवळ आमच्या मागे बघू शकता तुम्ही अटल टनल. आणि फायनली आपण, तुम्हाला पण या लाईनीत भाग घ्यायचा असेल तर नक्की कार घेऊन या. तुम्ही पण नक्की कार घेऊन या. 6 वाजेपासून ते 5:30 वाजेपासून लाईन चालू आहे गाड्यांची, अजूनपर्यंत संपलेली नाही आहे. आम्हाला तर असं झालं आहे आता, मनालीत नाही तरी थांबलो असतो.